नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये प्रथम वर्ष पॉलिटेक्निकमध्ये ॲडमिशन घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी अजय सर परत स्वागत करतोय आणि आपण सुरुवात करणार आहोत आजच्या ह्या लेक्चरला. ज्या फिजिक्सचे जे 4 व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेले 4, 5, 6 व्हिडिओ जे काही असतील ते. त्यानंतरचा हा व्हिडिओ जो आहे तो डिस्कशन करणार आहोत. त्यामध्ये सिग्निफिकंट फिगर्स. आता सिग्निफिकंट फिगर्स काय रे मित्रांनो? तर बघा, फिजिकल क्वांटिटीमध्ये सिग्निफिकंट फिगर काय बघा. आपल्याला माहिती आहे की देअर आर डिफरंट फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. काय रे मित्रांनो? सिग्निफिकंट काय फिजिकल क्वांटिटी आहेत. कुठल्या आहेत? लेंथ, मास, टाइम, एरिया. ठीक आहे. तर मी काही ते क्वांटिटीज लिहिण्याचा प्रयत्न करतोय. फर्स्ट लिहितोय एरिया, त्यानंतर रॅन्डमली लिहितोय फोर्स, त्याच्यानंतर लिहितोय मित्रांनो प्रेशर. बरोबर आहे. मग एरियाचं सपोज मी म्हटलं 12 मीटर स्क्वेअर, मी असं काहीतरी लिहिलंय. ठीक आहे. फोर्स लिहितो मित्रांनो 1132 न्यूटन. प्रेशर लिहिण्याचा प्रयत्न करतोय 20 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. परत मी या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न करतोय एनर्जी. एनर्जी लिहितोय मित्रांनो 1000 जूल. 1000 जूल. परत मी काय लिहिण्याचा प्रयत्न करतोय, सपोज मी या ठिकाणी लिहितो लेकरांनो रेजिस्टन्स. काय लिहितो लेकरांनो? रेजिस्टन्स, जो की आहे 22.1 इंटू 10⁻³ ओहम. ठीक आहे. परत मी असं लिहिण्याचा प्रयत्न करतोय मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स आणि मॅग्नेटिक फ्लक्स काय लेकरांनो? तर हे आहे सपोज 35.67 किंवा 35.60 मिली वेबर. ठीक आहे. हे अशा प्रकारे मी डिफरंट फिजिकल क्वांटिटीचं या ठिकाणी रिप्रेझेंटेशन केलंय. पण ऍक्च्युली तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन असं विचारतात. आता बघा की इथे ह्या एरियामध्ये हा जो 12 आहे हा नंबर आहे, 1132 हा नंबर आहे, 20 हा सुद्धा नंबर आहे, 1000 हा नंबर आहे. बरोबर आहे. 22.1 हा नंबर आहे, 35.60 हा सुद्धा एक नंबर आहे. पण तुम्ही जर विचार केला असेल तर ह्या प्रत्येक नंबर मध्ये जे कॉन्फिगरेशन आलं ते फार वेगवेगळं आलंय. सर, कसं एवढं तुम्ही लॉजिक लावून सांगताय की कॉन्फिगरेशन वेगवेगळे आले? पहा, तुम्हीच पहा. सगळ्यात पहिले इथं 12 आलेलं आहे, 1132 आहे, 2 नंतर इथं 0 आलाय. ओके. इथं परत 3 शून्य आलेत. अशा प्रकारे आलाय. इथं डेसिमल आलाय. किंवा मी आणखी काही लिहिण्याचा प्रयत्न करतोय 0.001 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे ही सपोज लेंथ आहे. येस. इथे पण एक कॉन्फिगरेशन तयार झालाय, तो म्हणजे पुढे 3 झिरो आहेत. बरोबर आहे. म्हणजे ह्या नंबरमध्ये टोटल किती झिरो आहेत? 3 झिरो आहेत. सर, काय एक्सप्लेन करायचंय? तर किती सोपं आहे बाळांनो, लक्ष द्या व्यवस्थित. हे जे प्रत्येक नंबर तुम्ही पाहताय, ह्या प्रत्येक नंबरमध्ये जो डिजिट आहे, त्या डिजिटला आपल्याला सांगायचंय तो सिग्निफिकंट आहे का नाहीये. आता कळतंय? रिपीट करतोय, लक्ष व्यवस्थित असावं प्रत्येक विद्यार्थ्यांचं. इथे लिहिलेल्या प्रत्येक फिजिकल क्वांटिटीचा जो नंबर आहे, त्या नंबरमध्ये किती डिजिट आहेत? सर, इथे 2 डिजिट आहेत बरं का. इथे 4 आहेत. इथं 2 वाटतात आम्हाला. येस ओर नो? वाटतात 2? पण तुम्ही चुकीचं ठरताय. इथं फक्त एकच सिग्निफिकंट डिजिट आहे किंवा सिग्निफिकंट फिगर म्हणा. इथं 4 आहेत. चुकलात बाळांनो, 4 नाहीत. किती आहे रे? 1 आहे. कसं काय 1 आहे? तर या ठिकाणी असं लिहू शकतो ना मी याला 1 आणि 3 शून्य आहेत म्हणजे 1000. 1000 म्हणजे 10⁻³ जूलला जूल. मी ह्याला परत असं लिहू शकतो 1 आणि हा जो 10⁻³ आहे ह्याला लिहू शकतो किलो जूल. बघा, मी म्हटलं का नाही तुम्हाला, एक सिग्निफिकंट फिगर किंवा एक सिग्निफिकंट डिजिट आहे. येस सर. आता थोडंसं कुठे ना कुठेतरी ह्या पॉइंटच्या इम्पॉर्टन्स बद्दल तुम्हाला अवेअरनेस येत असेल आणि हा पॉइंट किती इंटरेस्टिंग आहे ह्याची खरंच तुम्हाला खात्री व्हायला सुरुवात झालेली असेल. ठीक आहे, इंटरेस्टिंग आहे. सोबत राहा. हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या मित्रांना शेअर करण्याचा प्रयत्न करा. सबस्क्राईब करावा, लाईक करावा अजिबात अपेक्षा नाहीये. फक्त शिकवतोय ते दुसऱ्या लेकरांपर्यंत पोहोचावं एवढीच अपेक्षा. थँक यू सो मच. ठीक आहे ना? बघा, 30 पॉइंट्स आहेत. इथं पण कॉन्फिगरेशन बघा, डेसिमल पॉइंट आलाय, त्याच्यानंतर इथं 0 आहे. ठीक आहे. परत 3 0 आहेत. सर, म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींना मी एवढ्या व्यवस्थित तुम्हाला पुढे शिकवणार आहे. ठीक आहे. चल पहा आता लेकरांनो.
बघा सिग्निफिकंट फिगर. मग आता सांगायचं इंटेन्शन काय तर टोटल आपल्याकडे इथे 4 कंडिशन आहेत. किती कंडिशन बाळांनो? 4 कंडिशन म्हणा किंवा 4 रूल म्हटलं तरी चालेल. पहिले रूल काय रे लेकरांनो बघा. पहिला रूल आहे ऑल ऑल फर्स्ट जो रूल आहे तो आहे ऑल नॉन झिरो डिजिट्स आर. बघा ऑल नॉन झिरो डिजिट आर. तर या ठिकाणी लिहितो लेकरांनो सिग्निफिकंट. ठीक आहे. ऑल नॉन झिरो डिजिट आर काय रे लेकरांनो? सिग्निफिकंट. सर ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. सिग्निफिकंट म्हटलं की काय करायचं त्या नंबर मध्ये जो नंबर लिहिणार आहे मी त्यात किती डिजिट आहेत हे फक्त मोजून सांगायचे पण ते कसे असले पाहिजेत. येस. ऑल नॉन झिरो डिजिट आर ऑल नॉन झिरो डिजिट कसे आहेत लेकरांनो? सिग्निफिकंट आहेत. फर्स्ट एक्झाम्पलला सुरुवात करूयात. फर्स्ट एक्झाम्पल आहे चला भरपूर एक्झाम्पल घेणार आहे मी. 3157. ठीक आहे. चला हा नंबर आहे. पुढे काय लिहितोय मी? युनिट लिहितोय किलोग्राम. चला सांगा प्लीज काउंट करा. सगळ्याचे सगळे कसे आहेत? ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. सिग्निफिकंट म्हटलं की मोजायला सुरुवात करायची. 1 2 3 4 या ठिकाणी मी लिहिणार आहे 4. परत लिहितोय 35 न्यूटन. ठीक आहे. न्यूटन 35 न्यूटन. चला काउंट करा. 35 न्यूटन. सिग्निफिकंट डिजिट किती आहेत? 1 आणि 2 दोन्ही नॉन झिरो आहेत. पुढे लिहा 2. त्याच्यानंतर लिहितोय 43 मिली हेनरी. ठीक आहे. काय लिहितोय? 43 मिली हेनरी. मिली हा प्रिफिक्स आहे. हॅलो 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 हॅलो. मिली मिली हा कोण आहे? मिली हा जो आहे तो आहे प्रीफिक्स. ठीक आहे. किलो किलो पण हा काय आहे? प्रीफिक्स. सर प्रीफिक्स नाही कळतंय हो. आम्ही तुमचा पहिलाच व्हिडिओ बघतोय. बाकीचे व्हिडिओ बघा प्रीफिक्स शिकवलेला आहे नक्कीच कळेल. प्रीफिक्स मग टोटल डिजिट किती आहेत? इथे टोटल डिजिट आहे 4 लिहिलं 4. इथे डिजिट आहे 2 लिहिलं 2. इथं पण 2 आहेत लिहितोय. चला इथं पण लिहितोय 2. आता लक्ष सगळ्यांच्या इकडे. आता लिहिण्याचा प्रयत्न करतोय बघा मी. तर या ठिकाणी लिहितोय 1 2 ठीक आहे. 5 1 2 5 7 पुढे लिहितो लेकरांनो मीटर. काय लिहितो रे? मीटर. चला हे सगळ्याचे सगळे डिजिट कसे आहेत? सगळ्याचे डिजिट कसे आहेत रे? नॉन झिरो डिजिट आहेत. आहेत का नाही? येस बघा ना 1 2 5 7 किती आहेत मोजा? 4. लिहून टाका 4. आता परत लिहितोय 1 3 5 गुणिले 10 रेस टू पॉवर 6. ठीक आहे. 1 3 5 गुणिले 10 रेस टू पॉवर 6 आणि पुढे माझी लिहायची इच्छा आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. मी युनिट कुठलंही दाखवतोय. काय प्रॉब्लेम नाही. चेक करा 1 2 3 नॉन झिरो डिजिट किती आहेत बाळांनो? 3 आहेत. तर मी या ठिकाणी लिहितोय काय? 3. ठीक आहे. आता ह्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही एक गोष्ट जर व्यवस्थित ऑब्झर्व केलेली असेल तर ती म्हणजे सगळेचे सगळे कसे आहेत? विदाउट डेसिमल पॉइंट आहेत. हे सगळेचे डिजिट कसे आहेत? येस प्लीज विदाउट डेसिमल पॉइंट आहेत. कसे आहेत सगळे सगळे? विदाउट डेसिमल पॉइंट आहेत. म्हणजे काय? सिग्निफिकंट कुठले आहेत? विदाउट डेसिमल पॉइंट सिग्निफिकंट आहेत का? यस सिग्निफिकंट आहेत. आता डिस्कशन करू विथ डेसिमल पॉइंट वाले. चला बघा नेक्स्ट काय लेकरांनो या ठिकाणी लिहितोय मी 35.157. युनिट सुद्धा तेच किलोग्राम. फक्त काय केलंय मी ह्या दोन्हीकडे तुम्ही पाहू शकता फक्त डेसिमल पॉइंटचाच फरक आहे. ठीक आहे. परत दुसरा जो क्वेश्चन आहे तो लिहितोय मी 3.5. ठीक आहे. या ठिकाणी लिहितोय न्यूटन. त्याच्यानंतर आहे 4.3 मिली हेनरी. त्याच्यानंतर लिहितोय 1 2 5 7 तिथे लेकरांनो मीटर लिहितोय आणि शेवटी आहे 135 गुणिले 10 रेस टू पॉवर 6 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. इथं कुठेतरी डेसिमल देतोय. ठीक आहे. आता तुम्ही असं वाटेल किंवा तुमच्या मनामध्ये जो डाऊट येणार आहे तो मी अगोदरच क्लिअर करतोय तो म्हणजे सर अहो तुम्ही डेसिमल पॉइंट इथे दिलाय. सर जर डेसिमल पॉइंट इथे दिलं असतं तर इथे दिलं असतं तर काही फरक पडत नाही. कुठेही राहू द्या.
डेसिमल पॉइंट कुठेही राहू द्या. काही फरक पडतो का? अजिबात पडणार नाही. डेसिमल पॉइंट इथं राहू द्या, इथं राहू द्या, इथं राहू द्या. काही फरक पडणार नाही. शेवट आणि लास्ट टाईम. डेसिमल पॉइंट इथं राहू द्या किंवा इथं राहू द्या. काही फरक पडणार नाही. डेसिमल पॉइंटची लोकेशन कुठे असू द्या. कळतंय? छान. आता परत मोजा. सगळे कसे आहेत? नॉन झिरो डिजिट आहेत सर. चला मग काउंट करायला सुरुवात करा. नॉन झिरो डिजिट आहेत, तर लिहायला सुरुवात करा. बघा किती आहेत? 1, 2, 3, 4 म्हणजे या ठिकाणी सिग्निफिकंट 4. 1, 2 या ठिकाणी 2. 1, 2 या ठिकाणी 2. 1, 2, 3, 4 म्हणजे या ठिकाणी 4. 1, 2, 3 म्हणजे या ठिकाणी 3. सर आम्ही दोन्ही गोष्टी कंपेअर करतोय. 4, 4, 2, 2 इथे 2 तिथे 2, 4, 4 आणि 3, 3. या ठिकाणी डेसिमल पॉइंट नव्हते, तर ते सिग्निफिकंट झाले. येस ओर नो? आणि हे डेसिमल पॉइंट आहेत, तरी सुद्धा हे सिग्निफिकंट आहेत. ठीक आहे? तर इथे लिहितोय बघा मी ऑल नॉन झिरो डिजिट थोडंसं करेक्शन करणार आहे मी आता मुद्दामून स्टेटमेंटमध्ये. ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट with or without decimal point. with or without decimal point. समजून घ्या लेकरांनो, खूप सोपं आहे. येस, ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट विथ और विदाउट डेसिमल पॉइंट. हा आपला आहे पहिला रूल, जो की आपण कशामध्ये डिस्कशन केलंय? येस, सिग्निफिकंट डिजिट मध्ये किंवा सिग्निफिकंट फिगर मध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे. ठीक आहे. आता हे सगळे कसे आहेत? विथ डेसिमल पॉइंट आहेत. कसे आहेत? कसे आहेत या ठिकाणी? हे आहेत विथ डेसिमल पॉइंट. कसे आहेत लेकरांनो? विथ डेसिमल पॉइंट. आणि हे आहेत सगळे विदाउट डेसिमल पॉइंट. ठीक आहे, लक्षात राहील पहिला रूल. ठीक आहे, काय आहे? ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट विथ और विदाउट डेसिमल पॉइंट. डेसिमल पॉइंट नसू द्या किंवा डेसिमल पॉइंट असू द्या, तर दोन्ही कंडिशन मध्ये सिग्निफिकंट फिगर कसे असतील लेकरांनो? सेम असतील. ठीक आहे. आणि एक पहिल्या रूल मध्ये नक्कीच मला वाटतंय तुम्हाला गोष्ट कळाली असेल, की ती म्हणजे की इथे इकडे किंवा इकडे कुठलाही नॉन झिरो डिजिट नाहीये. कळतंय? सॉरी, सगळे कसे आहेत? नॉन झिरो डिजिट आहेत. झिरो आहे का कुठेतरी? नाही. इकडे पण झिरो नाहीये आणि त्याचबरोबर इकडे सुद्धा एकही झिरो नाहीये. चला आता डिस्कशन करतो दुसऱ्या रूलचं. चला. हं. चला पहा लेकरांनो, सेकंड रूल. सेकंड रूल काय रे? तो पण किती इंटरेस्टिंग आहे बघा. ऑल बरं ठीक आहे, जाऊ द्या लिहितोय. ट्रॅप्ड झिरो, ट्रॅप्ड zeros are significant. Trapped zero are significant with or without decimal point. With or without decimal point. ठीक आहे. चला लक्ष द्या व्यवस्थित लेकरांनो. काय सांगितलंय? ट्रॅप्ड झिरो. ट्रॅप्ड झिरो मीन्स व्हॉट? विथ और विदाउट डेसिमल पॉइंट. इकडे लिहिण्याचा प्रयत्न करतोय. इकडे लिहिण्याचा प्रयत्न करतोय विथ डेसिमल पॉइंट. विथ सॉरी विदाउट विदाउट डेसिमल पॉइंट. ठीक आहे. आणि इकडे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय विथ डेसिमल पॉइंट. विथ डेसिमल पॉइंट. लक्षात राहील. चला बघा आता विदाउट डेसिमल पॉइंट आणि इकडे मित्रांनो विथ डेसिमल पॉइंट. आता विदाउट डेसिमल पॉइंट मध्ये मी लिहितोय इथे 300 नंतर लिहितोय 5. काय झालं बाळांनो? ट्रॅप्ड झिरो झालेत. बरोबर आहे. ट्रॅप्ड झिरो आर सिग्निफिकंट. आता पुढे हे पण लिहिणं गरजेचं नाही तेवढं, तरी सुद्धा मी इथे लिहितोय ट्रॅप्ड झिरो बिटवीन बिटवीन टू
नॉन झिरो डिजिट. ठीक आहे, इथलं वाक्य पॉइंट आहे. काय लिहितोय? ट्रॅप्ड झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट. बघा, हा नॉन झिरो आहे, हा नॉन झिरो. विथ डेसिमल पॉइंट आहे का? नाही. विदाउट डेसिमल पॉइंट आहेत. तर हे सिग्निफिकंट आहेत का? नाही आहेत. विथ और विदाउट डेसिमल पॉइंट आर सिग्निफिकंट. ठीक आहे, तर टोटल काउंट करायला सुरुवात करा. युनिट लिहित नाहीये मी आता. 1 2 3 4 या ठिकाणी आलं 4. दुसरं एक्झाम्पल 3 0 1 0 5 0 7. बघा, ह्या दोन नॉन झिरो डिजिट मध्ये झिरो आहे. त्याच्यानंतर ह्या दोन नॉन झिरो डिजिट मध्ये झिरो आहे. या दोन नॉन झिरो डिजिट मध्ये झिरो आहे. टोटल काउंट करू म्हणजे हा सिग्निफिकंट झाला, हा पण सिग्निफिकंट झाला आणि हा पण सिग्निफिकंट झालेला आहे. काउंट करा. 1 2 3 4 5 6 आणि 7. हे झाले टोटल 7. त्यानंतर 3 0 परत लिहितोय 5 इंटू 10 रेज टू पॉवर इथं लिहितोय 6 आणि पुढे मी काहीतरी जस्ट इथं लिहितोय लेकरांनो मीटर. क्लिअर आहे? काय लिहिलंय? मीटर. आता चेक करा. इथे हे 3 आणि 5च्या मध्ये 0 हा काय झाला? ट्रॅप्ड झालाय. 3 आणि 5 कसे आहेत? नॉन झिरो डिजिट आहेत. बरोबर आहे? मग 0 हा सिग्निफिकंट झाला. तर मग 1 2 3 म्हणजे या ठिकाणी किती येते लेकरांनो? 3 सिग्निफिकंट. परत इथे लिहितोय मी 600000001. ठीक आहे, आणि पुढे मी जस्ट युनिट काहीतरी लिहायचं म्हणून लिहितोय न्यूटन. आता चेक करा. हा 6 आणि हा 1 ह्याच्यामध्ये टोटल 6 झिरो आहेत. तर बघा, ट्रॅप्ड झिरोज. ट्रॅप्ड झिरोज कशामध्ये? ट्रॅप्ड झिरोज बिटवीन टू नॉन झिरो डिजिट. हा एक नॉन झिरो, हा एक नॉन झिरो. हे मग सगळे सगळे काय झाले? सिग्निफिकंट झाले. सिग्निफिकंट झाले की म्हणजे मोजायचे 1 2 3 4 5 6 7 आणि 8. या ठिकाणी लिहितोय मी 8. ठीक आहे, म्हणजे 4 सिग्निफिकंट नंबर, 7 सिग्निफिकंट नंबर, 3 सिग्निफिकंट नंबर, 8 सिग्निफिकंट नंबर. एवढ्यामध्ये काय अडचण? कुठे इथे मी डेसिमल पॉइंट दिले का? नाही, सगळे सगळे विदाउट डेसिमल पॉइंटच माझं डिस्कशन चाललंय. शेवटचं एक्झाम्पल घेऊ. 7001 007. ठीक आहे, आणि इंटू 10 रेज टू पॉवर -1. चला पुढे बघूत. आता सांगा सर, तुम्ही इथे ना हे 10 रेज टू पॉवर 6 लिहिताय. पहा रे लेकरांनो, ह्याचा काही फरक पडत नाही का? मी जेव्हा एकदा तुम्हाला जेव्हा परफेक्ट करेल ना, तेव्हा मी ह्याच्याकडे पण येईल. ठीक आहे, की ह्याचा फरक आपल्याला का पडत नाही. इंटरेस्टिंग आहे. टेन्शन घेऊ नका आणि देऊ पण नका. चला बघा रे, तर या ठिकाणी किती आहेत? 1 2 3 4 1 2 3 4. ह्या दोन नॉन झिरो मध्ये ट्रॅप्ड झिरो. ह्या दोन नॉन झिरो मध्ये ट्रॅप्ड झिरो म्हणजे सिग्निफिकंट 4 आणि हे 3 किती लेकरांनो? 7. ह्याला मोजायचं नाही, ह्याला पण मोजायचं नाही. कळतंय? सगळे सगळे झाले विदाउट डेसिमल पॉइंट. आता मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय की विथ डेसिमल पॉइंट काय. चला परत तेच नंबर रिपीट लिहिणार आहे. 3005. त्याच्यानंतर आहे 301 0507. त्याच्यानंतर आहे 305 गुणिले 10 रेज टू पॉवर 6 न्यूटन. याच्यानंतर 6 0 0 0 0 0 0 1. पुढे आहे मीटर आहे का इथे? ठीक आहे, इथे लिहितोय मीटर, इथे लिहितोय न्यूटन आणि शेवटचं आहे 7 0 0 1 0 0 7 10 रेज टू पॉवर -1. ठीक आहे, युनिटची गरज नाही. चला आता लक्ष द्या इकडे. बघा रे लेकरांनो, मी ऍज इट इज ते जे नंबर इकडे लिहिलेत तेच नंबर इकडे कॉपी पेस्ट. ठीक आहे, म्हणजे रिपीट लिहिलेले आहेत. पण इथे कुठेतरी डेसिमल पॉइंट आहे का? नाही. आता चला सुरुवात करूया डेसिमल पॉइंट देण्यासाठी. कुठेही डेसिमल पॉइंट द्या. समजा मी डेसिमल पॉइंट इथे दिला, डेसिमल पॉइंट इथे दिला, डेसिमल पॉइंट इथे दिला, डेसिमल पॉइंट इथे दिला, डेसिमल पॉइंट इथे दिला. कुठेही द्या तुम्ही, इथं द्या, इथं द्या, इथं 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 इथे सुद्धा कुठेही इन बिटवीन डेसिमल पॉइंट द्या, इथे सुद्धा डेसिमल पॉइंट द्या, तर सिग्निफिकंट फिगर त्याच्यामुळे चेंज होणार नाही. म्हणूनच वाक्य काय लिहिलंय ते व्यवस्थित वाचा. ट्रॅप्ड झिरो बिटवीन टू नॉन झिरो डिजिट, 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 अगेन टू नॉन झिरो डिजिट, अगेन टू नॉन झिरो डिजिट, अगेन टू नॉन झिरो अँड टू नॉन झिरो डिजिट. ठीक आहे, संबंध ह्याच्याशी नाहीच आहे आपल्याला की डेसिमल पॉइंट आहे का डेसिमल पॉइंट नाही. दोन झिरोच्या मध्ये, सॉरी, दोन
नॉन झिरो डिजिटच्या मध्ये जर 0 येतोय ना, तर सिग्निफिकंट तो झाला म्हणजेच झाला. ठीक आहे. चला मग त्याला काउंट करूत आणि सांगूत किती आहेत. सगळ्यात पहिले बघा 4 1, 2, 3, 4, 5, 6, 7 झालं 7. 1, 2, 3 झालं 3. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 झालं 8. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 इथं लिहायचं लेकरांनो 7. संपलं. काय आहे का ह्याच्यामध्ये? इकडं पण तेच आलंय आणि इकडं पण तेच आलंय. होप सो की इथे तुम्हाला कुठलीही अडचण नसावी. विथआऊट डेसिमल पॉइंट म्हणा किंवा विथ डेसिमल पॉइंट म्हणा. कशा आहेत रे लेकरांनो? हे आहे सिग्निफिकंट. येस. बॉस तो बॉस रहेगा. येस का बाप तो बाप रहेगा. तसंच आहे. इकडे जाऊ द्या किंवा इकडे जाऊ द्या. डेसिमल पॉइंट असू द्या, डेसिमल पॉइंट नसू द्या. सिग्निफिकंट फिगर आर सेम. काही डाऊट इथपर्यंत? असेल, काही अडचण येत असेल तर नक्कीच कमेंट बॉक्स रिकामा आहे तुमच्यासाठीच. मेसेज करू शकता. काही अडचण असेल तरी शेअर सुद्धा करू शकता. ठीक आहे. चला पाहूया तिसऱ्या रूलकडे. तिसरा रूल बघा. लीडिंग झिरोज आर नॉन सिग्निफिकंट. ठीक आहे. व्यवस्थित पाहून घ्या लेकरांनो. लीडिंग झिरो आर नॉन सिग्निफिकंट. लीडिंग झिरो कसे आहेत रे? नॉन सिग्निफिकंट आहेत. मग नॉन सिग्निफिकंट फॉर विथ और विदाउट डेसिमल पॉइंट. चला पहा लेकरांनो व्यवस्थित. लीडिंग झिरोज आर नॉन सिग्निफिकंट. हे तुम्हाला एक गोष्ट सांगू का रे? आतापर्यंत दोन नियम पाहिले. दोन्ही नियम मध्ये कसे झालं? नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. रॅप्ड झिरोज आर सिग्निफिकंट. आता हे लीडिंग झिरोज आहेत. पुढे पुढे करणारे आयुष्यात लक्षात ठेवा. पुढे पुढे करणाऱ्याला कोणीही मोजत नाही आणि मोजत नाही ते तुम्हाला नक्कीच ह्या कॉन्सेप्ट म्हणून कळेल. ठीक आहे. कधी कोणाच्या पुढे पुढे करायचं नाही. तुमची किंमत झिरो होते लेकरांनो. चला चेक करा. बघा सगळ्यात पहिले जे एक्झाम्पल घेतोय ते आहेत विदाउट डेसिमल पॉइंट. ठीक आहे. आणि इथं काय लेकरांनो घेतोय विथ डेसिमल पॉइंट. विथ डेसिमल पॉइंट. ठीक आहे. विदाउट डेसिमल पॉइंट अँड विथ डेसिमल पॉइंट. आता विदाउट डेसिमल पॉइंट चला लिहितोय 0.007. पुढे पुढे करणारी लोक आहेत विदाउट डेसिमल पॉइंट. हा 0.01007. ठीक आहे. 0.1010 पुढे लिहितोय 789. 0.000000001 लास्ट 0.010000007. ठीक आहे. चला बघा लक्ष द्या. मी युनिट लिहित नाहीये. आता ह्याच नंबर परत मी इथं कॉपी पेस्ट करतोय. तर ठीक आहे. हेच नंबर इथं काय करतोय रे? कॉपी पेस्ट करतोय. बघून घेऊ शकता तुम्ही. चला इथे काय झालं लेकरांनो? चेक करा रे. इथे कुठेतरी डेसिमल पॉइंट आहे का? नाही. कुठेच नाही. विदाउट डेसिमल पॉइंट किती सिग्निफिकंट आहे? एकच आहे. इथं एवढे 4च आहेत. इथं हेच एवढेच आहेत. इथं एकच आहे. इथं एवढेच आहे. आता तुम्ही विचार करा हे जे पुढापुढी करणाऱ्या मंडळी आहेत, किती मंडळी आहेत इथं? 3 पुढं-पुढं मधनं करायचे 2 आहेत. इथं 2 आहेत. इथं एवढे पुढं-पुढं करणारे मंडळी आहेत. इथं ह्यांना मोजायचं नाही. कारण मी लिहिलंय, काय लिहिलंय रे बाळांनो? नॉन झिरो. काय लिहिलंय? नॉन झिरो म्हटलं की त्याचे काउंट किंवा त्याला तिथे लिहायचं नाही. कशा प्रकारे? तर पहा नक्कीच कळेल. इथे एकच डिजिट आहे. एकच डिजिट आहे. 3 कशी कशी आहेत? लीडिंग झिरो आहेत. लीडिंग झिरोला काउंट करायचा नाही. लीडिंग झिरो आर नॉन सिग्निफिकंट. म्हणजे इथं फक्त 7 आहे तर मी लिहितोय 1. इथं 1, 2, 3, 4 तर लिहितोय 4. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 तर या ठिकाणी लिहितोय 6. पुढची झिरो मिळत नाही. मी तर फक्त 1 आहे. येस, अकेला ही रहेगा पट्ट्या.
1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. या ठिकाणी किती आहेत रे? 9 आहेत. पुढची 2 नॉन झिरो. पुढं-पुढं करणाऱ्या लोकांना मोजायचं नाही. ठीक आहे. चला आता लक्ष इकडे द्या रे. सर डेसिमल पॉइंट मी इथे घेतोय. घे बाळा काही प्रॉब्लेम नाही. सर डेसिमल पॉइंट मी इथे घेतोय. सर डेसिमल पॉइंट इथे घेतोय. डेसिमल पॉइंट इथं घेतोय. डेसिमल पॉइंट कुठेही घ्या तुम्ही. इथे डेसिमल पॉइंट घेतोय. आणि तुम्ही डेसिमल पॉइंट कुठेही घ्या. पुढं-पुढं करा. तुम्हाला किंमत नाही. ठीक आहे. ह्याचं काउंट करायचं नाही. परत सांगा सिग्निफिकंट फिगर किती आहेत? तर फक्त आणि फक्त इथं 7 म्हणजे 1 सिग्निफिकंट फिगर. परत इथे 4 सिग्निफिकंट फिगर. परत या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6. 6 सिग्निफिकंट फिगर. इथे फक्त आणि फक्त 1 सिग्निफिकंट फिगर आणि इथं लेकरांनो किती आहे रे? 9 सिग्निफिकंट फिगर. चला बघितलंय? याचा अर्थ काय झालाय? तिसरा जो नियम आहे किंवा रूल आहे, लीडिंग झिरो आर नॉन सिग्निफिकंट विदाउट और विथ डेसिमल पॉइंट. दॅट्स इट. चिल्लर इज चिल्लर. चिल्लर दॅन चिल्लर. पाहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे? चला. आता सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा नियम आपण डिस्कशन करतोय. तो आहे लेकरांनो फोर्थ. काय सांगतोय? फोर्थ रूल इंटरेस्टिंग सांगतोय. काय सांगतोय? चला पाहू. बघा रे, चौथा नियम काय सांगतोय? तो म्हणजे येस ट्रेलिंग झिरो बद्दल आहे. कशाबद्दल आहे? ट्रेलिंग ट्रेलिंग झिरोज. ठीक आहे. त्या ट्रेलिंग झिरोला एव्हरीवन ट्रेलिंग झिरो. ट्रेलिंग झिरो म्हणजे मागे असणारे. ठीक आहे. आता लक्ष द्या. इथे ट्रेलिंग झिरोज. इथं लिहितोय विदाउट डेसिमल पॉइंट. विदाउट डेसिमल पॉइंट. आणि या ठिकाणी लिहितो लेकरांनो विथ डेसिमल पॉइंट. विदाउट डेसिमल पॉइंट आहे विथ डेसिमल पॉइंट. चला क्वेश्चन एकदा लिहून घेऊत म्हणजे तुम्हाला एक क्लिअर होईल. विदाउट डेसिमल पॉइंट काय लिहायचं आपल्याला? काय लिहायचे? ट्रेलिंग झिरो लिहायचे. ट्रेलिंग म्हणजे मी काय म्हटलं माघारी. 1 0 0 0 0 0 0. हा. परत 2 0 0 1 0 0 0. 2 1 0 0. परत 7 0 0 1 0 0 1 0 1 नको 5 0. त्याच्यानंतर आहे 7 0 0 1 0 0 1 0 0 0 0 0. क्लिअर? बरं. सेमच्या सेम नंबर जे आहेत, सेमच्या सेम नंबर इथून याला ॲज इट इज ठीक आहे. चला पहा लेकरांनो इथे. आता बघा रे विदाऊट डेसिमल पॉइंट आहेत. तुम्हाला माहिती आहे एक छोटीशी गोष्ट सांगू? कसं असतं सासरवाडीला गेल्यावर जर एकटा गेलात ना बायकोविना, तर तुमचा रिस्पेक्ट झिरो आहे. आणि बायकोसोबत गेलात तर नक्कीच जावई आले, जावई आले. ठीक आहे. लाडाचा जावई गेलाय सासरवाडीला, तर त्याला मानपान होतो, थोडासा रिस्पेक्ट होतो. ठीक आहे. मग आता या कॉन्सेप्टमध्ये सुद्धा सेम टू सेम आहे लेकरांनो. सेम टू सेम काय रे? ठीक आहे. सेम टू सेम कसं आहे? अरे, एकच मिनिट. हां, चला. बघा, सेम टू सेम कशा प्रकारचं आहे ते पण तुम्हाला सांगेल. थोडंसं 1 मिनिटाचा वेळ द्या. काय संबंध काय ह्याचा इथं असं येण्याचा? काहीच संबंध नाही ना. आलं परत. कसं करायला? बस ना राव. एवढं असते का कुठं? अरे यार, हे ना फालतूपणाच आहे. चला. हं. अरे, फालतूपणा आहे राव हे.
करणं. चला जाऊ दे सोडा. चला पहा लेकरांनो. तर काय झालं रे? हं. नको त्या गोष्टीत नको तो टाईमपास. ओके. तर पहा मित्रांनो, तर इथं आहे विथआऊट डेसिमल पॉइंट आणि हे कसे सगळे विथ डेसिमल पॉइंट दिले नाहीत डेसिमल पॉइंट देऊन. कुठे डेसिमल पॉइंट देऊ तुमची इच्छा असेल, सर इथं द्या. सर इथे द्या. सर इथे द्या. सर इथे डेसिमल पॉइंट द्या, इथे डेसिमल पॉइंट द्या. ठीक आहे. 2 तर देऊ शकत नाही ना मी. 1च देऊ शकतो. कुठेही द्या. कुठेही, 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 कुठेही द्या. मग विथआऊट डेसिमल पॉइंट बघा विथ मी आत्ताच म्हटलंय. जर तुम्ही बायकोविना सासरवाडीला गेलात, तुमचं लग्न झालं नाही आणखी, होईल तेव्हा कळेल. ठीक आहे. तर रिस्पेक्ट काय मित्रांनो 0. पण बायको सोबत गेलात तर रिस्पेक्ट भरपूर. ठीक आहे. तसं म्हटलं मी लाडात जावई आलाय सासरवाडीला. चेक करा विथआऊट डेसिमल पॉइंट आहेत. विथआऊट डेसिमल पॉइंट आहेत. तर फक्त आणि फक्त इथं एकच दिसतोय. ठीक आहे. म्हणजे तुम्ही 1 आहे म्हणून 1 असं म्हणाल, मी तर 7 लिहितो म्हणजे एकच डिजिट दिसतोय. तो इथं लिहिला मी 1. इथे बघा 4 आहेत. हे कसे आहेत रे? हे सगळे कसे आहेत? ट्रेलिंग शेपूट बघा ट्रेलिंग झीरोज, ट्रेलिंग झीरोज, ट्रेलिंग 0, ट्रेलिंग 0, ट्रेलिंग 0, ट्रेलिंग 0, ट्रेलिंग 0. कळतंय? ठीक आहे. तर हे जे ट्रेलिंग 0 आहेत विथआऊट डेसिमल पॉइंट. कसे रे? विथआऊट डेसिमल पॉइंट कसे असतात लेकरांनो? हे असतात नॉन सिग्निफिकंट. सिग्निफिकंट. बायको-विना सासरवाडीला गेले, रिस्पेक्ट काही नाही. फक्त एक आलेले. इथे बघा 1, 2, 3, 4. सर इथे 0 येतोय ना. अरे बाळांनो हे तर ट्रॅपने 0 आहे ना. मग हे जे 4 डिजिट आहेत ते इथे लिहितोय लेकरांनो 4. इथं पण 2च आहेत, तर या ठिकाणी लिहितोय 2. कारण ह्याला किंमत नाहीये. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. इथं लिहितोय 7. ह्या 2 शून्याला किंमत नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. परत 7 लिहितोय. ह्या बाकीच्या 5 शून्याला किंमत नाही. तो बायको विना गेलाय. किंमत करणार नाही कोणीच. ठीक आहे. चला आता बायको सोबत चाललाय. विथ डेसिमल पॉइंट. विथ डेसिमल पॉइंट कसे असतात रे? सिग्निफिकंट आणि सिग्निफिकंट जावयाचा लाड होणार आणि त्याची किंमत पण होणार. किंमत म्हटलं की मोजायचं. डेसिमल पॉइंट आलाय. बायको सोबत गेल्या जावई. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे हे आले 7. 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि हे आले 8. 1, 2, 3, 4. सर अहो इथे डेसिमल पॉइंट इथे लिहिलात तुम्ही. राहू द्या. माझं लक्ष आहे. काही प्रॉब्लेम नाही. किती झाले रे लेकरांनो? 4. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे हे जे 0 आहेत, हे जे 0 आहेत, तुम्ही इकडे मोजू लागलात का त्याला? नाही. मागे-मागे करणारे जे लीडिंग झिरोज आहेत, सॉरी जे ट्रेलिंग झिरो आहेत ना, तुम्ही काउंट करत नव्हतात. पण डेसिमल पॉइंट लागला, की त्याला तुम्ही सिग्निफिकंट म्हटलत आणि सिग्निफिकंट म्हटलं की सगळ्याला मोजायला सुरुवात केली. ठीक आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 4 अन् 4 8, 8 अन् 4 12. एक नंबर खतरनाक. ठीक आहे. मला वाटतंय, की जे विद्यार्थी व्हिडिओ पाहताय, त्या विद्यार्थ्यांना नक्कीच ह्या सिग्निफिकंट फिगरमध्ये कुठलीच अडचण नसेल. आता तुम्ही एक्स्पेक्टेशन करत असाल, सर तुम्ही फक्त फर्स्ट व्हिडिओ टाकताय, ह्याचे क्वेश्चन प्रॅक्टिस कशी करणार? तर ती तुम्हाला ॲप थ्रू घ्यावंच लागेल. त्यासाठी तुम्हाला मी सांगितलंय सबस्क्रिप्शन फीस ₹2000 आहे. बेसिक सायन्स ठीक आहे. किती रुपये मित्रांनो? 2000 आहे. जर तुम्ही आमची जम्बो बॅच जर जॉइन केली, तर जम्बो बॅच ठीक आहे. तर त्याची फीस आहे 3000 ज्यामध्ये तुम्हाला बेसिक मॅथेमॅटिक्स आणि बेसिक सायन्स दोन्ही व्हिडिओज रेकॉर्डेड प्लस लाईव्ह मिळणार आहेत. ठीक आहे. चलो आता क्वेश्चन प्रॅक्टिस तुम्हाला त्या ॲपवर यावंच लागेल. ॲप डाउनलोड करावं लागेल आणि ॲपचं जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. राम, राम.